सोलापुर शहर के वीजापुर नाका के नजदीक की बस्ती में रहने वाला सचिन मच्छिंद्रमा ने 14 मार्च से लापता था। जब शाम तक वो घर नहीं लौटा तो परिजनों ने उसके दोस्तों और रिश्तेदारों के घर तलाश की, लेकिन उसकी कोई खबर नहीं मिली। तब परिजनों ने पुलिस में उसकी गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज करवाई। पुलिस को भी कोई सुराग नहीं मिला, लेकिन कल पुलिस को खबर मिली कि सचिन की बाइक वनविहार परिसर में खड़ी है। पुलिस तुरंत एक्शन में आई और उसकी तलाश शुरू की। बाइक के नजदीक उसका मोबाइल और दूसरा सामान पड़ा था। पुलिस को अनहोनी की आशंका हुई और फिर कुछ ही दूरी पर सचिन का शव पेड़ से लटका हुआ मिला। परिजनों का आरोप है कि सचिन आत्महत्या नहीं कर सकता, उसका मर्डर किया गया है। नवरा मेलेला नाही, मेघना मोहन चौधरी तिचा नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले। माझा नवरा मरणारातला नाही, शेवटचा फोन तिचाच आहे। चौकशी करा तुम्ही, पोलीस इतके दिवस काय करते होते, इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? 10 दिवसाच्या वर झालं कंप्लीट करून, काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? चांगलं कायला नाही, पोरीचं लपडा आहे। याच्यामध्ये एक महिलेचं नाव येतोय, त्यांचा आणि तुमच्या नवऱ्याचं काय म्हणजे काय होता, कशामुळे झाले भांडण? ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ती बाई। काय नाव त्यांचं? मेघना मोहन चौधरी। आणि तिच्या नवऱ्याजवळ आमच्या ह्याचा स्वप्नीलचा फोन नंबर आम्हाला घरी काहीच माहित नाही। तिच्या नवऱ्याने सगळं फोन करून दिराला सांगितलं की माहितच नव्हतं हे सगळं काय। तिचा नवरा फोन केल्यानंतर बाईचं लपडं व्हायचं। काय बोलणं झालं तुमचं? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं। दुपारी मी लवकर येतो, कले जिमला जातो मी, संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव, मला जेवण जात नाही, मी लवकर येतो आज घरी, एवढं बोलून घरातून गेले हो। मधून आम्हाला ज्यावेळेस कळलं, परवा दिवशी शिवड्यारमधनं कळल्यावर आम्ही सगळा तो भाग पिंजून काढला। पिंजून काढल्यानंतर आम्हाला संध्याकाळी 5:30-6च्या टायमाला त्याची गाडी दिसून आली। गाडी दिसून आल्यानंतर आम्ही तिथं आजूबाजूचा पूर्ण एरिया आम्ही चौकशी केली आणि इकडं तिकडं बघितलं, आम्हाला कुठं दिसून आलं नाही। फक्त त्याची गाडी दिसली। गाडीचे दिसल्यावर आज सकाळी आम्ही ज्यावेळेस सगळीकडे बघायला गेलो, वन विभाग आहे तिथं कुणाला जायला येत नाही, काय येत नाही, अशा ह्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही, हे पोलीस लोक हँगिंग म्हणतात, हँगिंग कसं म्हणायचं मला सांगा? एवढं झाड आहे आणि हे एवढंच झाड आहे। पोलिसांना धरूनच केलेलं आहे हे सगळं। पोलीस कामाला 4 दिवस काहीच रिस्पॉन्स दिले नाही। ती तुमचं पोरग काय लपडा केलेला आहे, त्याने काय पळून गेलेला आहे, हे केलेलं आहे, असंच 4-5 दिवस घालवले। जेव्हा ते आम्ही दोघी जाऊन तिथं रडत बसल्यानंतर मग ती काढले तसलं मोबाईलवरचं। मग पुन्हा मोहोळला गेले, मोहोळवर तिथं बघितले, तिथनं पण आले, तिथं पण काय सापडलं नाही म्हणले, त्यांना बोलवून घेतले। त्या पोरीला काय बोलवून घेतले नाही ती त्या दिवशी। सगळं ह्याने विश्वासघात करून त्या पोराचा आमचं पूर्ण 100% त्यांच्यावरच संशय त्यांनीच केलेला आहे आणि सुपारी देऊन केलेलं आहे हे सगळं। आणि त्यांनी रोज पोलीस स्टेशनमध्ये येतात, त्यांनी बाहेर सुपारी देऊन त्या पोराचा आमच्या घात केलेला आहे। आमचं पोरग पैलवान होतं, 10 माणसाला न ऐकणारं पोरग होतं, जिम करत होतं। आमचं पोरग असं काही करून घेण्यासारखं नाही। ह्याच्यामध्ये पोलीस सुद्धा मग सामील असतील, आम्हाला असं वाटायलंय आता। तर त्या एवढंच पाईप आहे, पोकळ पाईप आहे, झाडाला ही केलेलं आहे आणि इथं फक्त अडकवलेलं आहे, इथून एवढं अडकवलेलं आहे, इथं गाठ सुद्धा नाही त्याला। बरं, आता तुम्ही काय करणार आहे? पोलिसांना काय बोलणार आहे? बॉडी घेऊन जाणार? कुठं शेवटी घेऊन जावं का? नाही, आम्ही त्यांना काय तर केल्याशिवाय आम्ही बॉडी घेऊन जाणार नाहीत ना, आम्ही पण इथंच बसणार आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करत नाही, त्याचं काय तर सोल्युशन काढत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही आणि नेणार बी नाही। माझ्या भावाचं आज दुःखद निधन झालेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही मिसिंग तक्रार दाखल केलेली होती विजापूर नाका पोलीस चौकी येथे। त्यानंतर 12 तारखेला त्याचं दुकानामध्ये काय भांडण झालेलं होतं, तक्रार झालेली होती। तक्रार त्या मेजरबरोबर झालेली होती। मेजरचं नाव मोहन मारुती चौधरी आणि महेश दत्तात्रय जाधव हे असे 2 व्यक्ती आहेत। त्यांच्यावर आम्हाला संशय होता। त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला 18 तारखेला तक्रार दाखल केलेली होती। माझा भाऊ 14 तारखेपासून मिसिंग होता आणि त्या संदर्भात आम्ही पोलिसांच्या मागे लागून त्याची चौकशी व्हावी, त्या लोकांना बोलवून घ्यावं, या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करा, अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं। परिजनों ने शव लेने से इनकार कर दिया है। उनका कहना है कि जब तक सचिन की मौत का सच पता नहीं चल जाता, तब तक वे शव का अंतिम संस्कार नहीं करेंगे।
बहरहाल पुलिस ने सचिन के शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और पोस्टमार्टम रिपोर्ट का इंतजार है। पुलिस का कहना है कि पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही सचिन माने की मौत के कारण स्पष्ट हो पाएंगे। सोलापुर से शाहजहां अता की क्राइम रिपोर्ट।